अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरातील अंकिता नागतोडे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC परीक्षेत यश मिळवत बुलढाणा जिल्हा परिषदेत ग्रामीण पाणी पुरवठा विभागात निवड मिळवली आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण शहराचा गौरव वाढला असून सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अंकिता नागतोडे हिने यापूर्वी सावंगी मगरापूर येथे ग्रामीण डाक सेवक म्हणून काम करत आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती. कठोर परिश्रम, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर तिने हे यश संपादन केले आहे. ती शहरातील प्रदीप देवडे यांची भाची असून तिच्या यशामुळे शहराचे नाव लौकिक झाले आहे. अंकिताच्या या यशानिमित्त मैत्री ग्रुपच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रभाकर वाघ, नगरसेवक हर्षल वाघ, तिखे बापू तसेच मैत्री ग्रुपचे सदस्य अंकुश जोशी, विकी रॉय, श्रीकांत पारगावकर, अभय बानाईत, प्रज्वल भोयर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अंकिताला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत तिच्या यशाचे कौतुक केले. तिच्या या यशामुळे शहरातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. तिच्या या यशाने चांदूर रेल्वे शहराचा मान उंचावला गेला. तिच्या अनुभवाचा फायदा शहरातील पाणी व्यवस्थापनासाठी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करून तिच्या यशाचे प्रेरणा घेऊन शहरातील इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा असे शहराचे नाव उंच करावे अशा अपेक्षा व्यक्त करून याच विभागात उपसंचालक म्हणून चांदूर रेल्वे शहरातील श्री डॉक्टर चंद्रकांतजी भोयर हे सुद्धा कार्यरत असून या सर्व गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे असे नगरसेवक हर्षल वाघ यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, चांदूर रेल्वे, अमरावती. तुमची MPSC मार्फत एक नेमणूक झाली होती. कुठल्या पदावर तुमची नेमणूक झाली? तर माझी नेमणूक कनिष्ठ भूवैज्ञानिक ग्रामीण पाणी पुरवठा विभाग बुलढाणा येथे झालेली आहे. आणि एकंदरीत ही नेमणूक मागे कोणाकोणा श्रेय देणार? सगळे माझ्या कुटुंबाचं श्रेय, माझे जे शिक्षक वगैरे होते, मला जे मार्गदर्शन मिळालं, आमचा युनिव्हर्सिटीचा स्टाफ आणि माझे मामा, आई, आमचं सगळं कुटुंब, सगळ्यांचा याच्यामध्ये वाटा आहे या विकासामध्ये. एकंदरीत किती तास अभ्यास करत होते? असं काही नाही, रोजचा 4 तास मन लावून अभ्यास करायला पाहिजे. आणि जसं तुमचं सिलेक्शन झालं तसं अमरावती जिल्ह्यात अधिक किती विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय? अमरावती जिल्ह्यामधले 3 जण आहो आम्ही, 3 आम्ही बुलढाण्यामध्ये आहोत. आणि तुमचं पूर्ण एज्युकेशन काय झालं? माझं MSc जिओलॉजी मध्ये झालेलं आहे. आणि MPSC चा अभ्यास करत असताना किती दिवसापासून तुम्ही तयारीला लागले होते? आता बघा, मी तर MSc झाल्यानंतरच याचा अभ्यास करायला लागली होती. याचा फायदा मला असा झाला की या अभ्यासासोबतच माझ्या ज्या सेटची एक्झाम असते, परत नेटची एक्झाम असते आणि गेटची एक्झाम असते, या 3 एक्झाम क्वालिफाय झाली मी. आणि याचं नोटिफिकेशन 22 मध्येच आलं होतं, पण काही आयोगाच्या कारवाईमुळे आणि ते मराठा आरक्षणामुळे परीक्षा लांबणीवर गेली. तर 2022 पासून याचा अभ्यास चालूच होता. 2025 मध्ये परीक्षा झाली आणि मग त्याच वर्षी इंटरव्ह्यू झाला आणि आता ऑक्टोबर 2025 मध्ये रिझल्ट आला याचा. सध्या कुठे रुजू झाले तुम्ही ड्युटी करता? सध्या जिल्हा परिषद बुलढाणा येथे रुजू झालेली. कुठल्या पदावर? कनिष्ठ भूवैज्ञानिक. आजच्या विद्यार्थ्यांना काय संदेश देऊ शकणार? मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की तुमची कोणती पण परिस्थिती कोणती पण असो, पण तुम्ही जर हार मानली नाही आणि तुमचं जे सातत्य आहे, स्पर्धा परीक्षेमध्ये सातत्य पाहिजे, तुमचं अभ्यासाचं सातत्य जे आहे ते कोणत्या पण परिस्थितीमध्ये तुम्ही जर कंटिन्यू ठेवलं तर तुम्ही कोणती पण एक्झाम क्वालिफाय करू शकता. तुम्ही कुठे राहता आणि तुमचं नाव काय? माझं नाव अंकिता चिंदूजी नागतोडे. मी गांधी चौक, चांदूर रेल्वे येथे राहते. एकंदरीत तुम्ही जे आता समजा विद्यार्थी आहे त्यांना अभ्यास करता काय प्रेरित करणार, कुठल्या शब्दात त्यांना तुम्ही सांगणार? त्यांना मी हे सांगणार की कोणती पण परिस्थिती असो, आणि आता असते ना, भरपूर लोक स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यासिका वगैरे लावतात किंवा दुसऱ्या गावी जातात, पण मला असं वाटते आता ऑनलाईन, आता कोचिंग क्लासेस वगैरे ऑनलाईनच अवेलेबल आहे. तर तुम्ही जर ऑफलाईन क्लासेस लावायला जाल ते पण चांगलं असतं, असं काही नाही, त्याच्यामध्ये काही वाईट नसतं. पण जर तुमची जर म्हणजे ऐपत असेल, कारण ऑफलाईन क्लासेसची फीस खूप जास्त असते, त्याच्या कंपॅरिझन मध्ये ऑनलाईन क्लासेस तुम्ही घर बसल्या बसल्या करू शकता. आणि फक्त तुमचं जे आहे म्हणजे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन जे आहे, कोणत्याही कंडिशन मध्ये आपलं जे लक्ष आहे ते आपल्या अभ्यासाकडे आणि आपल्या ध्येयाकडे जर तुम्ही ठेवलं तर तुम्ही कोणत्या पण परिस्थितीमध्ये अभ्यास करू शकता. तुम्ही ऑनलाईन अभ्यास केला की ऑफलाईन अभ्यास केला? मी तर सेल्फ स्टडीज केली आणि थोडं ऑनलाईन क्लासेस लावले होते ते इंटरव्ह्यू साठी.
आणि अभ्यास करताना कुठल्या कुठल्या गोष्टीला सामोरं जावं लागलं तसं युवा वर्गांना माहिती पडलं पाहिजे. बघा आता कसं असते, जर तुम्हाला कधी आर्थिक परिस्थिती जर तुमची व्यवस्थित नसेल तर तुम्हाला काही म्हणजे तुम्हाला काहीतरी पैसे पण कमवावे लागतात, कारण एवढ्या वर्ष कोणी तुमचा आर्थिक भार सहन करू शकत नाही ना. तेव्हा तुम्ही स्वतः काहीतरी पार्ट टाइम जॉब शोधा. जसं मी डिपार्टमेंट ऑफ पोस्टमध्ये होती, ग्रामीण डाकसेवक या पदावर, आणि तो जो जॉब होता तो माझ्यासाठी चांगला होता, कारण तो पार्ट टाइम जॉब होता, 9 ते 12 जॉब होता तो. आणि कधी कधी जास्त वर्कलोड असेल तर मी दुपारी 2 वाजेपर्यंत माझं काम संपवून मला संध्याकाळचा जो वेळ होता तो पूर्ण अभ्यासाला मिळत होता. म्हणजे तुम्ही डाक विभागात पण परमनंट हा. लागलेल्या होत्या. हो, तिथे मी 3 वर्ष काम केलं, पण सोबत माझा या परीक्षेचा पण अभ्यास चालू होता, कारण माझं जे शिक्षण आहे ते या क्षेत्रात झालं होतं आणि त्याच्यामुळे मला या क्षेत्रात काहीतरी करायचं होतं. म्हणजे तुम्हाला जे ध्येय पाहिजे जे ध्येय पाहिजे ते ध्येय तुम्हाला मिळालं असं वाटते का? नाही तरी तुम्हाला अजून काही नाही, अजूनही मी प्रयत्न करणार आहे. अजून इतर काही परीक्षा आहे, याच्यामध्येच असते जिओ सायंटिस्टची एक्झाम राहते UPSCची, त्याचा पण अभ्यास माझा चालू आहे कंटिन्यू, आणि इतर परीक्षेचा पण अभ्यास चालू आहे. तुम्ही काय सांगाल? तुमची मुलगी प्रथमच MPSC थ्रू पास झाली. पण माझ्या मुलीने प्रयत्न खूप केले आणि अभ्यास करूनही आपलं जॉब करूनही माझ्या मुलीने अभ्यास केला, त्यातच मला खूप समाधान आहे आणि पास झाली ती. तुमचे अक्षर सुद्धा म्हणजे तुमचे समजा डोळे सुद्धा पाणावलेले आहे. आनंदाची अश्रू तुमची निघत आहे. काय सांगा? खूप खुश आहे, बस म्हणजे खूप आनंदात असं तुम्ही आहे. हा हा हा. दिसत आहे तुमच्या मैत्री ग्रुप तर्फे तुम्ही या विद्यार्थ्यांचे एक स्वागत केलेले आहे, पुष्पगुच्छ देऊन त्यांना एक प्रेरित केलेलं आहे. काय सांगा? एक चांदूरवासी म्हणून आज खऱ्या अर्थानं मनातून आनंद होत आहे. आमची भाची, आमचे मित्र प्रदीप भाऊ देवडी यांची भाची, आज हिने जिल्ह्यातून जे 3च सिलेक्शन MPSCच्या एक्झाममध्ये झाले आहेत त्यात हिचा नंबर आहे, आणि आज ही बुलढाण्यामध्ये ज्युनियर जिओलॉजिस्ट म्हणून हिची पोस्टिंग झाली आहे. त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं दसरा दिवाळी आज हा आमच्यासाठी आहे की या पोरीची अत्यंत विपरीत परिस्थितीत तिने पूर्ण अभ्यास करून आपल्या अभ्यासाला पूर्ण, आपल्या पालकांना पूर्ण वेळ देऊन आज ही पोस्टिंग मिळवलेली आहे. तर त्याच्यामुळे तिचे मनापासून आमच्या मैत्री परिवारातर्फे, मैत्री फाउंडेशनतर्फे अभिनंदन करतो, आणि तुमच्यातर्फे एक संदेश असा देऊ इच्छितो की आज तिच्या मिळालेल्या यशाची प्रेरणा इतर विद्यार्थ्यांनी घेऊन चांदूरचं नाव असंच उज्ज्वल करावं, मोठं करावं अशी अपेक्षा करतो. अजून प्रथमच या कार्यकाळामध्ये 2026 मध्ये प्रथमच विद्यार्थी नाही. काय सांगा? एक नगरसेवक म्हणून पण याच्यावर बोलू इच्छितो की हिची पोस्टिंग ही जिओलॉजिस्ट म्हणून झालेली आहे. चांदूरमध्ये पाण्याचा दुष्काळ अंकिता बराचसा असतो, ती इथलीच पोरगी आहे, तू इथला अनुभव घेतला असेल म्हणून तुझं जी पोस्ट आहे जे जिओलॉजिस्टचा तुझा अनुभव राहील. तर चांदूरसाठी तुझा अनुभव हा कामी आला पाहिजे, एक चांदूरवासी म्हणून तुझ्याकडून अपेक्षा ठेवतो. आणि MB न्यूज सोबत बोलताना आपणास सांगताना पुन्हा एक आनंद होतो, ही ज्या डिपार्टमेंटमध्ये लागली आहे जिओलॉजिस्ट डिपार्टमेंटमध्ये, त्याचे उपसंचालक आहे ना, उपसंचालक हे सुद्धा आपले चांदूरचेच एक व्यक्ती आहे, श्री चंद्रकांत दादा भोयर, हे उपसंचालक म्हणून ज्यांच्या अंडरमध्ये 5 जिल्हे येतात. ही पोस्टिंग त्यांची आपल्या चांदूरच्याच एका नागरिकाची आहे, त्यातही मोठा आनंद होतोय. आणि अंकिताला, तिच्या परिवाराला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. तिच्यासोबतच चांदूरचे इतरही विद्यार्थी असेच मोठे होत याच अपेक्षा व्यक्त करतो. मैत्री ग्रुप तर्फे तुम्ही अंकिताचे अभिनंदन केले. काय सांगा? आज सगळ्यात पहिले तर अंकिताचे, तिच्या आईचे, तिच्या सगळ्या देवळे परिवाराचे, मैत्री परिवारातर्फे आम्ही म्हणजे अभिनंदन करतो. कारण मला माहिती आहे हिचा संघर्ष, ही सावंगी मगरापूर जाताना मला रोज दिसायची, थांबायची तिथे बसची वाट पाहत, हे ते सगळं. आणि यापूर्वी तिने जे पोस्टात सावंगी मगरापूरला काम केलं ते मला माहिती आहे, आणि तिचं खरंच कौतुक आहे. कारण एका विपरीत परिस्थितीतून, म्हणजे सोन्याचा चमचा तर घेऊन कोणी येते, पण तिच्या तोंडात सोन्याचा चमचा नव्हता, पण तिचा संघर्ष तिच्यासोबत होता. त्याच्यामुळे तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी तिला शुभेच्छा देतो. मैत्री परिवारातर्फे आम्ही म्हणजे एक छोटा खानी तिचा सत्कार घेतला, आणि आम्हाला असं वाटतं की ते चांदुरातल्या विद्यार्थ्यांसाठी इन्स्पिरेशन आहे, आणि असं इन्स्पिरेशन दरवेळेस चांदुरात घडत राहो. अशा होतकरू कष्टाळू विद्यार्थ्यांचा सत्कार घ्यायचं आम्हाला देव असंच काय म्हणू शकतो, नेहमी संधी देत राहो, आणि आपल्या गावात काहीतरी इन्स्पायरिंग स्टोरी दरवेळेस घडत राहो, हीच अंकिताच्या या सत्कारानिमित्त देवाकडे प्रार्थना मागतो. आणि परत तिला तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देऊन आपले सुद्धा आभार मानतो. धन्यवाद.